श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव या दुर्गम गावातील एकाच कुटुंबातल्या 3 सख्ख्या भावांनी MPSC मध्ये लखलखीत यश मिळवलंय। दोघा भावांच्या पावलावर पाऊल टाकत तिसऱ्या भावानंही प्रशासकीय सेवेमध्ये स्थान मिळवलंय। ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चंदन कुटुंबानं मिळवलेलं हे यश आज अनेक तरुणांसाठी आशेचा किरण ठरतोय। पाहूया हा खास रिपोर्ट। गावखेड्यातील विद्यार्थ्यांचं यश हे नेहमीच प्रेरणा देणारं असतं। तसंच यश मिळवलंय श्रीगोंदा तालुक्यातील उखलगावच्या मुलांनी। तिथे चंदन कुटुंबातील 3 सख्ख्या भावांनी MPSC परीक्षेत यश मिळवत दुर्मिळ कामगिरी केली आहे। एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांनी MPSC परीक्षा उत्तीर्ण करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असू शकते। अतिशय प्रतिकूल परिस्थिती, दुर्गम भाग आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण या सगळ्यावर मात करत अजय मालन चंदन यांनी राज्य कर निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे। स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा माझ्या भावांकडूनच मिळाली, कारण माझे भाऊ पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्त झाले होते। सध्या ते पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर आहेत। तर यांच्याकडूनच मला स्पर्धा परीक्षेची पूर्ण तयारी कशी असते, ही स्पर्धा कशी असते, या सर्व गोष्टी मला अगदी लहान वयातच कळल्या होत्या। आणि तेव्हाच मी मनाशी ठरवलं होतं की आपणही स्पर्धा परीक्षेतच करिअर करायचे। त्याप्रमाणे मी त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी। अजय यांचे मोठे भाऊ दिलीप मालन चंदन हे सध्या नागपूर गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर दुसरे भाऊ विजय मालन चंदन हे पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत। तिसरे भाऊ विनोद चंदन हे बांधकाम व्यावसायिक आहेत। विशेष म्हणजे दिलीप आणि विजय हे दोघेही सुरुवातीला शिक्षक होते, मात्र MPSC परीक्षेचा ध्यास घेत त्यांनी 2010 आणि 2012 साली पोलीस सेवेत प्रवेश केला। आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजय चंदन यांनी सुद्धा MPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे। सर, उखलगावात मी 4थी पर्यंत होतो। त्यानंतर भावांचं सिलेक्शन झालं आणि आम्ही इकडे शिफ्ट झालो। तर त्यानंतर मी पूर्ण अहमदनगर आणि पुणे येथे काही दिवस अभ्यास केला। आणि यामध्ये मी म्हणजे शेड्यूल असं मेनच्या वेळेस वेगळं असतं, पूर्व परीक्षेच्या वेळेस वेगळं असतं, परीक्षा अगदी तोंडावर आलेली असताना वेगळी असते, परंतु साधारणपणे सरासरी 8 ते 10 तास अभ्यास मी रेग्युलर करायचो। घरातून त्याला पूर्णपणे पाठिंबा होता। सकाळी तो इव्हन आमच्या उठायच्या अगोदर तो 7ला रेडी व्हायचा। या ठिकाणी त्याला डबा वगैरे त्याला मी कायम सांगायचो, किंवा माझे बंधू असतील दिलीप चंदन, विजय चंदन मोठे बंधू, ओके, माझं नाव विनोद चंदन आहे आणि अजय माझा छोटा भाऊ आहे। त्याला कोणत्याही गोष्टीला मी अडचण येऊन दिली नाही। अजयने तर लय भारी तयारी केली, पहिल्यापासूनच लयच असा बाण लावून धरला होता। थोडासा बाण मध्ये फेल गेला, रडायला लागला, आम्हाला वाईट वाटलं, आम्ही बी रडलो, पण म्हणलं याच्यातून सावरायचा अजय, तू अजून होत असतो 100% झाला। इतकंच नाही तर दिलीप चंदन अधिकारी झाल्यानंतर उखलगाव गावातून जवळपास 15 तरुणांनी MPSC परीक्षा उत्तीर्ण केल्याचं ग्रामस्थ सांगतात। सुविधापासून वंचित असल्यामुळे आमच्या गावातून मुलांनी शिक्षणाकडे जास्त ओढा दिला आणि शिक्षणातूनच प्रगती झाली। आणि त्यातूनच साधारणतः आमच्या गावामध्ये 15 अधिकारी MPSC मधून PSI किंवा PSI परीक्षेमधून किंवा बाकी परीक्षेमधून अधिकारी पदावरती आज कार्यरत आहेत। याचा खरोखर म्हणजे मोठा जो पाया घडला तो शिक्षणातूनच घडला आणि या जिल्हा परिषद शाळा म्हणा, हायस्कूल म्हणा, याच्यातूनच तो पाया घडला। अजय यांनी उखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलं, तर पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली। केडगाव अहिल्यानगर इथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली, तर 2024 मध्ये राज्य कर निरीक्षक पदाची निवड निश्चित केली। जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाप्रती असणारा लगाव, तसेच आता अजय चंदन या तिसऱ्या बंधूचं देखील सिलेक्शन या MPSC मार्फत झालेलं आहे। परंतु त्यांचे 2 जे मोठे बंधू होते यांचं सुद्धा MPSC मार्फत सिलेक्शन झाल्यानंतर गावाविषयी असणारा जिव्हाळा, प्रेम, सामाजिक कर्तव्य खूप छान आहे। सातत्य, जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजन याच्या जोरावर यश मिळवता येतं असा संदेश देणारे चंदन कुटुंबातील हे 3 भाऊ आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरतायत। स्वतःपुरतं यश न ठेवता गावातील इतर मुलांनाही दिशा देणारी ही यशोगाथा निश्चितच कौतुकास्पद आहे। सुनील भोंगळ, ABP माझा, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।